आज गेलो होतो ठाण्याला गेलो होतो थोडं काम असल्यामुळे. तर तिथं गेल्यानंतर आर मॉल मध्ये गेलो आणि KFC खाल्ली. KFC खायची इच्छा होती त्याच्यामुळे लगेच ऑर्डर केली आणि खायला सुरुवात केली. तिथून निघाल्यानंतर स्टेशनवरून आपल्यासाठी पाकिट घेतला आपण. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल ठोंबरे. आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सचिनला बोलवलं, घाई गडबडीमध्ये मोठ्या भावाने मला पाठवलं ठाण्याला एक पार्सल घ्यायला. त्याच्यामुळे निघालो आपण ठाण्याला जाण्यासाठी. डोंबिवली स्टेशन पासून सरळ ट्रेन मध्ये बसलो आणि ट्रेन मध्ये बसून डायरेक्ट ठाण्याला आलो. मोठ्या भावाने सांगितलं की तुला 1 तास ठाण्याला थांबावं लागेल. त्याच्यामुळे मी विचार केला चला आर मॉल मध्ये जाऊ आपण. लगेच गुगलला सर्च मारलं नियर बाय मी मॉल, तर हा आर मॉल दिसून आला. त्याच्यामुळे लगेच आर मॉल मध्ये एंट्री मारली. इथे थोडा वेळ थांबलो, KFC वगैरे ट्राय केली. KFC खायची इच्छा झाली होती त्याच्यामुळे लगेच KFC मागवली आणि खाऊन घेतली. तर लगेच KFC वगैरे खाऊन झाल्यानंतर तिथून निघालो आपण. तिथून निघाल्यानंतर सगळे कामं वगैरे केले आणि स्टेशनवरती मला हा पॉकेट आवडला. पहिला पॉकेट हरवला होता त्याच्यामुळे दुसरा घ्यायची इच्छा झालीच नव्हती. आज पॉकेट आवडला त्याच्यामुळे लगेच घेऊन टाकला. आपल्या मोठ्या भावाचं लॅपटॉपचं जे सामान पाहिजे होते ते सगळं आणले आणि डायरेक्ट घरी आल्यानंतर शूट करतात. लगेच निघालो आपल्या एलेक्स शर्माच्या इथे जायला. इथं थोडेफार काम आहेत ते करून घेऊ. एलेक्स शर्मावर पोहोचल्यानंतर आपल्यासाठी चिकन पॉकेट मागवली. खाऊन झाल्यानंतर आपले जे कामं आहेत ते सगळे कामं करायला आपण रेडी झालो. आपली जी गाडी होती तिला थोडंसं पुढे सरकवलं कारण मागून जायला रस्ता कमी होता. त्याच्यामुळे पुढे सरकवलं आणि व्यवस्थित तिला सेटिंग लावून ठेवली. इथली जी साफसफाई वगैरे सगळं जे कामं करायचे ते आता काहीच होणार नाही. त्याच्यामुळे जे पण करायचे ते उद्याच करा. कोळेगाव नाक्यावरून एका माणसाला घेऊ आणि सगळं काम करून घेऊ. तर लगेच निघालो घरी जाण्यासाठी. घरी गेल्यानंतर मस्तपैकी खिचडी भात खायला घेतला आणि येताना आपल्यासाठी मलाई घेतली होती. मलाई घेतली होती 50 रुपयाची, पण आपल्या हातात भेटली फक्त 20 रुपयाची. ब्लॉग मध्ये मी शूट करत होतो, मलाई आणली. लगेच माझ्या छोट्या भावाने आणि मोठ्या भावाने हात टाकला आणि सगळी घेऊन टाकली. चला आपला ब्लॉग इथेच एंड करतो. बाय बाय.